नाशिक पुणे जरांगे पाटील म्हणाले एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरेच बरे, जात प्रमाणपत्र रद्द करण्यामागे एकनाथ शिंदेचा देखील हात आहे. म्हणजे आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला एकनाथ शिंदेवर तेच आमची म्हणजे त्यांच्या गद्दारीचा डाग देखील पुसायला मराठा समोर आले, अशा पद्धतीने टीका नाही. म्हणून जरांगे पाटलांना माझी विनंती आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये चांगलं काम केलं, पुष्कळ केलं. शेवटी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिलं होतं 16%चं, ते उच्च न्यायालयात टिकलं होतं, सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं होतं. इतकं मोठं काम आणि माननीय फडणवीस साहेबांनी केलं होतं. आणि शेवटी 2.5 वर्षाच्या उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सगळे आरक्षण दिलेलं सर्वोच्च न्यायालयात टिकवलेलं आरक्षण रद्द झालं. मला वाटतं याचा प्रायश्चित आज उद्धव ठाकरेंना करावंच लागणार आहे. किंवा त्यांचे जे कर्ताकर्ते होते की ज्यांनी 94 साली मंडल आयोगाची शिफारस मान्य करताना त्यावेळी मराठा समाजाला बाहेर ठेवलं, त्याचं प्रायश्चित त्यांना करावंच लागतं आज. पण मला वाटतं त्यामुळे जरांगे पाटील हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्यांनी आपलं आरक्षण घालवलं त्यांच्याशी कृपया जवळी करू नका. हे आरक्षण टिकवण्यामध्ये एकनाथराव शिंदे पुढे होते आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा त्यांची भूमिका फार महत्त्वाची होती. जरांगे पाटील राज्यव्यापी दौरा करतायत आणि आता पुढे ते आंदोलनाचा देखील इशारा दिलेला आहे. तुम्ही त्यांना प्रत्यक्षात भेटून त्यांचे जे काही गैरसमज असतील किंवा जो आढावा आरक्षणासंदर्भात आहे या संदर्भात भेट तुम्ही घेणार आहात? नाही, मी म्हणून म्हटलं की न्यायमूर्ती शिंदे साहेबांची माझी चर्चा झालेली आहे. आम्ही त्यांना भेटणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याचीसुद्धा जी आम्ही कार्यवाही केली आहे किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये ही कार्यवाही सुरू आहे, आम्ही त्यांना सगळी कल्पना देऊ ना.